आजची पत्रकार परिषद ही मराठी भाषा अंतर्गत जे आपण वाङ्मय पुरस्कार देतो ते वाङ्मय पुरस्कार, त्याच्यानंतर काही प्रकाशनाला आपण पुरस्कार देतो त्या पुरस्कारांची घोषणा, आपण मागच्या वर्षीपासून साहित्य भूषण पुरस्कार सुरू केला आहे त्या पुरस्काराची घोषणा, त्याच्यानंतर कलारत्न पुरस्कार आपण सुरू केला आहे त्याची देखील घोषणा, आणि या वर्षीपासून अजून एक विशेष पुरस्कार विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं आपण जो सुरू केला आहे त्याची घोषणा, अशी एकत्र ही पत्रकार परिषद आहे। यावेळी 26 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च हे 4 दिवस विश्व मराठी संमेलन हे नाशिकमध्ये होतं आहे, कुसुमाग्रजांच्या नगरीमध्ये होतं आहे। आचारसंहिता 3 महिने असल्यामुळं 27 फेब्रुवारीचं औचित्य साधून या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करतो आहे मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं, आणि त्याच दिवशी आम्ही पुरस्कार वितरण सोहळा देखील करणार आहोत। या पुरस्कारामध्ये वाङ्मय पुरस्कार जे आहेत ते जवळजवळ 35 पुरस्कार आहेत। त्या 35 पुरस्कारांची यादी मी आपल्याकडे देतो किंवा वाचून दाखवले तर 35 आहेत ते, त्याच्यामुळे प्रेस नोट ती 35ची यादी आम्ही तुमच्याकडे देतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो जीवनगौरव पुरस्कार आहे तो मराठी भाषा अंतर्गत दिला जातो, तो या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार त्याचं स्वरूप असं आहे की मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख 10 लाख रुपये तो ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना शासनाच्या मार्फत आज आम्ही जाहीर करतो आहे। त्यांनी जवळजवळ 65 वर्ष ही साहित्याची सेवा केलेली आहे। अनेक ग्रंथ त्यांचे प्रकाशित झालेले आहेत, अनेकांनी त्यांच्या साहित्यावर PhD केलेली आहे आणि त्यांचं वय हे 90 पूर्ण झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना या वर्षीचा साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणारी व्यक्ती म्हणून जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो आज आम्ही जाहीर करतो आहे। त्याच्यामध्ये साहित्य निर्मितीमध्ये उत्कृष्ट काम करणारं जे प्रकाशन आहे त्या संस्थेला देखील आम्ही पुरस्कार देतो। त्या पुरस्काराचं नाव श्री पु. भागवत पुरस्कार, आणि तो यावर्षीचा पुरस्कार मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम 5 लाख रुपये हे निर्मल प्रकाशन नांदेड या प्रकाशन संस्थेला आज आम्ही जाहीर करतो आहे। डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार 2025 हा पुरस्कार डॉक्टर दिलीप धोंडगे यांना आम्ही जाहीर करतो आहे। त्याच्यानंतर कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार हा पुरस्कार विनोद नारायण कुलकर्णी याचं स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह, प्रत्येकी रक्कम 2 लाख, आणि संस्था म्हणून जे आहे ते आपटे वाचन मंदिर इचलकरंजी आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद अशा 2 संस्थांना ग्रंथालयाचे पुरस्कार आम्ही जाहीर करतोय। आणि बाकीचे 35 पुरस्कार जे आहेत त्याची प्रेस नोट मी आपल्याकडे देतोय। यामध्ये आपण अजून 4 पुरस्कार जे आपण विश्व मराठी संमेलनाच्या वेळी देतो त्याच्यामध्ये साहित्य भूषण पुरस्कार, कलारत्न पुरस्कार आणि विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार। तर साहित्य भूषण पुरस्काराची रक्कम ही 5 लाखावरून 10 लाख करण्याचा निर्णय देखील आम्ही घेतलेला आहे, आणि तो यावर्षीचा मानाचा पुरस्कार श्री भालचंद्र नेमाडे ज्ञानपीठकार यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। विशेष मराठी ज्ञानपीठ शब्द मागे घेतले मी, आहे ना? हो, बरोबर आहे, माझं बरोबर आहे ना?
आपण जास्त पुढं आहेत असं म्हणून आपलं चुकला असेल तर मागे. म्हणजे बरोबर आहे ना, त्याबद्दल धन्यवाद. त्याच्यानंतर विशेष मराठी विश्व संमेलन जो पुरस्कार यावर्षीपासून आम्ही सुरू केलेला आहे, तो शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर हे आळंदीचे जे आहेत त्यांना हा विशेष पुरस्कार यावर्षीचा आम्ही जाहीर केलेला आहे. आणि कलारत्न पुरस्कार हा थोडाफार यंग जनरेशनला मोटिवेट करणारा जो पुरस्कार आहे, जो मागच्या वेळी आपण अभिनेता क्षेत्राला दिला होता रितेश देशमुखांना, तो यावेळी आपण संगीत क्षेत्रामध्ये देतोय अजय अतुलना. तर कलारत्न पुरस्कार हा अजय अतुलना आपण देतोय. विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार हे शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कुरेकरांना आपण देतोय आळंदीला. हां सांगतो ना. आणि साहित्यभूषण पुरस्कार जो आहे तो कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांना आपण देतोय. असे हे 3 महत्त्वाचे पुरस्कार आहेत. याच्यामध्ये साहित्यभूषण पुरस्कार शाल, श्रीफळ, मानपत्र आणि 10 लाख रुपये. कलारत्न पुरस्कार हाच पॅटर्न 5 लाख रुपये आणि विशेष पुरस्कार देखील 5 लाख रुपये. अशा पद्धतीचे हे पुरस्कार आहेत. आणि जो आपण गेटवे ऑफ इंडियाला कार्यक्रम करायचो मराठी भाषा दिनाचा, तो आचारसंहितेमुळे हे दोन्ही कार्यक्रम आम्ही क्लब करतोय आणि ते कार्यक्रम आम्ही नाशिकला विश्व मराठी संमेलनामध्ये करणार आहोत. 26 तारीख, 27 तारीख, 28 तारीख आणि 1 तारीख या 4 दिवसाचं निमंत्रण भाषा मंत्री म्हणून आणि या विश्व मराठी संमेलनाचा निमंत्रक म्हणून मुंबईच्या सगळ्या पत्रकारांना मी आताच देतो. 2025. आणि बाकीचे जे पुरस्कार आहेत ना, त्याचं फक्त मी तुम्हाला स्वरूप सांगून ठेवतो. म्हणजे 35 पुरस्कार जे आहेत ते प्रौढ वाङ्मय पुरस्कार 22 आहेत, प्रत्येकी 1 लक्ष आणि शाल, श्रीफळ. आणि बालवाङ्मय 6 आहेत. त्याच्यानंतर प्रथम प्रकाशन 6 आहेत. आणि सरफोजीराजे भोसले बृहन महाराष्ट्र पुरस्कार 1 आहे. असे एकूण 35 पुरस्कार आहेत. आणि या 35 पुरस्कारांची एकत्रित रक्कम ही 29 लाख रुपये आहे. अशा पद्धतीचे सगळे पुरस्कार ह्या 4 दिवसामध्ये आम्ही वितरित करणार आहोत. या कार्यक्रमाला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी या सगळ्या उपस्थित राहणार आहेत. तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. स्थानिक साहित्याचे कार्यक्रम त्या ठिकाणी असतील. मनोरंजनाचे कार्यक्रम कमी आणि परिसंवाद जास्त असतील. त्याच्यामध्ये AI वरचा परिसंवाद असेल, त्याच्यामध्ये मराठी माध्यम त्यांच्यावरचा परिसंवाद असेल. त्याच्यानंतर जी मीडियामधली पुढची पिढी आहे, संपादक आणि यांच्याबरोबर विद्यार्थ्यांचं इंटरॅक्शन असेल. त्याच्यानंतर आपण नाशिकमध्ये हा कार्यक्रम करतो आहे म्हणून अहिराणी बोलीवरचे कार्यक्रम असतील. महाराष्ट्राच्या सगळ्या बोलीभाषांचा उत्सव देखील त्या ठिकाणी आपण साजरा करतो आहे. आणि तिथं आम्हाला जे सहकार्य मिळालं आहे ते मराठा विद्या प्रशासक समाजाचं जे कॉलेज आहे आणि त्याचे जे CEO आहेत नितीन ठाकरे, हे स्वागताध्यक्ष आहेत या संपूर्ण कार्यक्रमाचे. आणि त्या मोठ्या कॅम्पसमध्ये हा 26, 27, 28 आणि 1 तारखेला आम्ही कार्यक्रम करतो आहे. नाही, विश्व मराठी हे साहित्य संमेलन नाही, विश्व मराठी संमेलन आहे. याच्यामध्ये साहित्याचे सगळे प्रकार असतील, मराठीच्या उन्नतीसाठी असलेले कार्यक्रम असतील, मराठीसाठी केलेले अनेक कार्यक्रम असतील. याच्यामध्ये आम्ही मराठी भाषेचा संगीत क्षेत्रामधला ब्रँड ॲम्बॅसिडर, मराठी भाषेचा लेखक म्हणून ब्रँड ॲम्बॅसिडर अशी सुद्धा एक संकल्पना आपण आणतोय. आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसानिमित्तानं जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय मराठी 75 मंच करण्याचा निर्णय जो आम्ही घेतला आहे, त्याची सुरुवात देखील या मार्च आणि एप्रिलमध्ये पूर्ण जगामध्ये होणार आहे. हा देखील एक मोठा कार्यक्रम मराठी भाषेच्या निमित्तानं आपण साजरा करणार आहोत. आणि अजून एक मराठी भाषेच्याबद्दल आपल्याला सांगितलं पाहिजे की मला असं वाटतं की जगाच्या पातळीवर एखाद्या मातृभाषेचं वैश्विक केंद्र हे आजपर्यंत कुठे झालेलं नाही. तर महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण 5 कोटी रुपये ऑक्शनमध्ये जाऊन एक इमारत लंडनला खरेदी केलेली आहे. आणि तिथं पुढच्या 2 महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं वैश्विक मराठी भाषा केंद्र हे सुरू करतो आहे. आणि त्या कार्यक्रमाला देखील
आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं ही माझी विनंती आहे. आहे ना, निवड समिती सांगतो. निवड समिती आपला जो जीवनगौरव पुरस्काराची निवड समिती जी आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांची त्याच्यावर शेवटी स्वाक्षरी होते, परंतु कमिटीचा अध्यक्ष मी आहे, सदानंदजी मोरे आहेत आणि मिलिंद जोशी आहेत. हे चौथं. पहिली 2 MMR रिजनमध्ये झाली, तिसरं पुण्याला झालं आणि चौथं आता नाशिकला होतं. मागच्या वर्षीचं पुण्याचं जर तुम्ही विश्व मराठी संमेलन बघितलं असतं तर किमान 1.5 किलोमीटरची शोभायात्रा होती. सगळे साहित्यिक होते. मिनिट टू मिनिट थोडाफार इकडे तिकडे झाला असेल, कार्यक्रम सुरू झालेले होते आणि प्रचंड गर्दी होती आणि 450 परदेशातनं आलेले आपले मराठी पाहुणे होते. त्याच पद्धतीनं नाशिकमध्ये जे 4 पेंडॉल आमचे आहेत, 4 ठिकाणी आमचं जे मराठी संमेलन होतं तुम्हाला ओव्हरपॅक बघायला मिळेल आणि तुम्ही देखील त्या ठिकाणी यावं ही आमची आपणास विनंती आहे. हां, भाषा मंत्री म्हणून विचारतोय, नरेंद्र जाधव यांच्या समितीने हिंदी भाषा बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला असं सांगण्यात येते, त्यात कितपत तथ्य आहे? नाही, सांगण्यात येते. तथ्य किती अजून मला पण माहिती नाही, आणि मी देखील निवडणुकांमध्ये होतो. तो अहवाल वाचतो आणि मग आपल्याशी बोलतो. सर, थोडा वेगळा राजकीय प्रश्न होता. काल तुम्ही आणि शेवाळे साहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती गणेश नाईकांच्या संदर्भात. काय नेमकी चर्चा झाली होती त्या बैठकीत? तुम्ही तक्रार केली होती? गणेश नाईकांचा हा विषय शेवटचा होता, तो काय प्रायोरिटीवरचा नव्हता. पहिला मुद्दा असा होता की महानगरपालिकेमध्ये महायुतीची जी सत्ता आलेली आहे ती मुंबईकरांना अपेक्षित आपण कशा पद्धतीनं पुढे न्यायची याबाबत आमची मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली. दुसरा महत्त्वाचा विषय होता की ज्या जिल्हा परिषद पंचायत समित्या झालेल्या आहेत त्याची राजकीय परिस्थितीचा जो काय आमच्याकडे आढावा होता शिवसेना म्हणून, तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशाप्रमाणे आम्ही मुख्यमंत्री महोदयांना दिला. त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपण जसा उल्लेख केला की आता उदाहरणार्थ नवी मुंबईला काही गोष्टी सुरू आहेत, तर पोस्टरवर आता झालं, काल पोस्टरवर नव्हतं. तर ते होऊ नये यासाठी प्रत्येक पक्षातल्या नेत्यांनी दक्षता घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं तिथल्या तिथं जो काय आम्हाला आउटपुट मिळायचा होता तो माननीय देवेंद्रजींनी दिला. नाही, एकतर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शाळेतल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही ही जबाबदारी जर ती शासकीय शाळा असेल तर शासनाची आहे, परंतु ती किती सालामध्ये शाळा बांधली हे देखील महत्त्वाचं आहे. त्याचं साल माझ्याकडे नाही आहे. 1960 म्हणजे जवळजवळ किती वर्ष झाली? 40 आणि 66 वर्ष झाली. त्यामुळे 66 वर्षापूर्वीचं हा विषय आहे. त्याच्यामुळे त्याचा मला अभ्यास करावा लागेल. परंतु शासकीय शाळा जर ती असेल तर त्या शासकीय शाळेतल्या मुलांवर कुठचाही शैक्षणिक अन्याय होणार नाही याची जबाबदारी शासन म्हणून आम्ही घेऊ. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, पण केंद्र सरकारकडून हवी तशी जी मदत मिळाली ती अजून मदत मिळाली नाही. आपण नेमकं काय केलं पाहिजे? नाही, अशी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अशी ताबडतोब मदत मिळत नाही. काही कॉन्क्रीट प्रपोजल पाठवावी लागतात, त्याच्यासाठी DPR बनवावे लागतात, त्याच्यासाठी अन्य गोष्टीवर अभ्यास करून तज्ज्ञांची मतं घ्यावी लागतात. तसे 2 प्रस्ताव आम्ही 2 महिन्यापूर्वी केंद्र शासनाकडे पाठवलेले आहेत. पुढच्या महिन्यामध्ये मी स्वतः जाऊन सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही डिस्कस करू, पण जास्तीत जास्त पैसे मराठीच्या संवर्धनासाठी आणि जतनासाठी घेऊन येऊ. आपण काही शाळांचे प्रस्ताव पाठवलेले आहेत. आपण आता जो एक फार मोठा मराठी भाषेचा मुद्दा निर्माण होतो की आपल्या मुंबईमध्ये अनेक परप्रांतीय लोक राहतात, मग त्यांना मराठी येत नाही, मग कोण कोणाला जाऊन मारतो आणि काय ते मग सगळं ब्रेकिंग होते. तर माझं म्हणणं ते त्यांचं चालू दे जे काय होतं ते, परंतु जे आंतरराष्ट्रीय शहर आहे मुंबई, इथं येणारी जी लोक आहेत त्यांना मराठी बोलता आलं पाहिजे
यासाठी आम्ही एक सिस्टीम क्रिएट करतो आहे, त्याचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे. तिसरा प्रस्ताव आमचा असा आहे की परदेशामध्ये मराठी माणूस जो राहतो त्यांच्या मुलांना जर व्यवस्थित मराठीचं नॉलेज पाहिजे असेल किंवा माहिती पाहिजे असेल तर ती ऑनलाईन आमच्याकडनं त्यांना शिकवता यावी, यासाठीचे आमचे काही प्रकल्प आहेत. त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रकल्प आम्ही पाठवलेले आहेत. त्याचं प्रेझेंटेशन आम्हाला करावं लागतं. ते प्रेझेंटेशन करताना आम्ही सगळे डिपार्टमेंटचे लोक आणि मी स्वतः मंत्री म्हणून तिथं जाणार आहे. आम्ही नक्कीच याच्यामधनं काहीतरी ठोस रक्कम आणू. सर, माझं मंत्रालयामधले सर्व फाईल्स आणि GR हे 100% मराठीत येण्यासाठी काय निर्बंध होणार नाही? तर दोन महत्त्वाच्या याच्यामधल्या गोष्टी आहेत की निर्बंध आणण्यापेक्षा आता माझा विभाग आहे, दुसरा विभाग जो आहे उद्योग विभाग आहे, माझ्या माहितीने 75% आम्ही सगळं मराठीमध्ये करतो आहे. पण जे इंडस्ट्रियलिस्ट बाहेरच्या देशामधून आलेले आहेत त्यांना जर आपल्याला काही ब्रीफ करायचं असेल किंवा त्यांना काही आपल्याला जर डॉक्युमेंट्स द्यायचे असतील तर ते आपल्याला इंग्रजीमध्येच द्यावे लागतील किंवा त्यांच्या लँग्वेजमध्ये द्यावे लागतील. त्याच्यामुळं मराठीचा अग्रक्रम हा प्राधान्यानं असला पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये 99% जर आपण बघितलं तर मराठी फलक जे आहेत ते देखील लावण्याचं काम प्रशासनामार्फत केलेलं आहे. काल देखील मी नाशिकला होतो. नाशिकला देखील मी CPना आणि तिथल्या कलेक्टरना सांगितलं की विश्व मराठी संमेलनाच्या पार्श्वभूमीवर निदान हा उपक्रम आपण नाशिकमध्ये राबवू. त्याच्यामुळं काही गोष्टी ह्या अनिवार्य आहेत, त्या आपल्याला काही बदलता येणार नाहीत. काही ठिकाणी मराठी जी आहे त्याच्याबरोबर इंग्रजी ही ठेवावी लागणार, कारण आता उदाहरणार्थ माझं डिपार्टमेंट आहे, आपला पर्याय असू शकत नाही. पण मराठी ही अग्रक्रमानं असली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. सर, एक राजकीय प्रश्न. भास्कर जाधव यांनी आपल्यावर आरोप केलेले आहे. विक्रांत जाधव यांनी जो निधी आणला तो तुम्ही तुमच्या भाषणामध्ये तुम्ही आणला निधी असा उल्लेख केला. एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाषण केलं आणि त्यांनी अनेक तुमच्यावर आरोप केले की पोटात शेरणारा शुक्राचार्य आहे, पाहिल्यामध्ये बदमाश आहे, असं काय काय त्याचे खूप प्रश्न ऐकून झाले. बरंच 15 दिवसापूर्वी केले होते, इलेक्शनच्या कालावधीमध्ये सोडून द्यायचं ते. आणि काय फरक काय पडला मला एक सांगा. नाही, उत्तर त्याचं पूर्ण करतो. फरक काय पडला? मला बदमाश म्हणाले, मला अजून काय काय म्हणाले. फरक काय पडला? माझा फायदा झाला. 46 शिवसेना लढली, 41 जिंकून आली. त्याच्यामुळे ते काहीतरी मला बदमाश म्हटले म्हणून मी त्यांना बदमाश म्हणण्यात काय, वयाचं काहीतरी मी ठेवतो. आणि माझ्या दृष्टीनं ते कशाला टीका करायची. सर, खरगे समितीचा अहवाल जो आलेला आहे त्यामध्ये थेट पार्थ पवार यांचं नाव आढळून येत नाहीये. मात्र व्यवहार करायला ज्या 2 अधिकाऱ्यांनी मदत केलेली आहे त्यांना आरोपी करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता कुठेतरी असं म्हटलं जात आहे, अशी चर्चा रंगली आहे की पार्थ पवार यांना वाचवलं गेलं आणि अधिकाऱ्यांना अडकवलं गेलं असं आता म्हटलं जात आहे. तुमची काय प्रतिक्रिया यावर? असं म्हटलं कुणी? अशी चर्चा आहे. सूत्र मी तो अहवाल पण वाचला नाही. आणि खरगे हे अतिशय चांगले अधिकारी महाराष्ट्र शासनामध्ये प्रशासनामध्ये काम करत आहेत. त्याच्यामुळे ते जे काय करतील ते योग्यच करतील. पटसंख्या कमी असलेली जी मराठी शाळा आहे ते बंद न पाडता ते मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर होणार. हा विभाग खरं तर शालेय शिक्षण विभागाचा आहे, पण मी ह्याचं मी एक उत्तर म्हणून नाही, पण आपल्याला एक विनंती करेन की आपण नगरपालिकेच्या शाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळेवर चर्चा करतो. पण तुम्ही जर माझ्या मतदारसंघात रत्नागिरी शहरामध्ये दामले विद्यालय नावाची एक जी नगरपालिकेची शाळा ही जर बघितली तर त्या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये पहिल्या वर्षाला जवळजवळ 200 वेटिंग असतं आणि आज 1ली ते 10वीपर्यंत तिथे 1400 विद्यार्थी आहेत. याचा अर्थ मराठी भाषेतलं शिक्षण जर अतिशय चांगल्या पद्धतीने दिलं तर नगरपालिकेच्या शाळेमध्ये देखील हजारो विद्यार्थी येऊ शकतात. हे आम्ही उदाहरण रत्नागिरीमधनं घालून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता पटसंख्या कमी का होते याचं आत्मचिंतन आम्ही सगळ्यांनीच करण्याची गरज आहे. शहराकडचा ओढा का वाढलेला आहे, CBSE स्कूल कशा पद्धतीनं भरत चाललेली आहेत. शेवटी मातृभाषेवर आपण प्रेम आहे जर सांगतो तर मला हे सांगण्याचा 100% अधिकार आहे, कारण मी स्वतः मराठी शाळेत शिकलेलो आहे. मी स्वतः मराठी हायस्कूलमध्ये शिकलेलो आहे. त्याच्यामुळे माझ्यावर कोण टीका करू शकत नाही, तू कुठं शिकलास. मी अनेकांना विचारू शकतो हा मुद्दा करण्यात, तू कुठं शिकलास. तसं माझ्यावर कोण करू शकत नाही. पण जर मराठी शाळा अतिशय इन्फ्रास्ट्रक्चरनं शैक्षणिकदृष्ट्या जर चांगल्या पद्धतीनं झाल्या तर इंग्रजीचं आक्रमण आपल्यावर आहे असं मला वाटत नाही. पण दादा भुसे साहेबांनी अजून एक चांगला उपक्रम सुरू केला आहे की पार्टली CBSE स्कूल ही शालेय शिक्षण विभागानं सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही देखील फार मोठी एक गोष्ट आहे. एक प्रश्न होता, म्हणजे मराठी संमेलनाच्या संदर्भामध्ये तंजावरमध्ये जवळजवळ 4.5 लाख मराठी लोक राहतात आणि यांचा महाराष्ट्राशी संबंध तुटत चाललेला आहे. बाकी तंजावरचे महाराज इथे आले होते,
आपल्यालाही वरती भेटले असतील आणि इथे आपल्या पत्रकारांशी संवाद त्यांनी साधला त्यावेळेस आम्ही त्यांची व्यथा आणि खंत बोलून दाखवली होती. तर त्यावेळेस आम्ही त्यांना म्हटलं होतं की तुम्ही साहित्य संमेलनाची मागणी करा. ते काय होईल की जगभरातल्या मराठी माणसांशी त्याच्याशी संबंध जोडला जाईल आणि संस्कृती आपली अबाधित राहील असं त्यांना म्हटलं होतं आपण. त्यानंतर आम्ही तो वेगवेगळ्या साहित्य संमेलनाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भात आपण सुद्धा त्याच्यासाठी सूचना केल्या, आपण पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला, पण ते झालं नाही. दिल्लीचं साहित्य संमेलन झालं, त्याच्यानंतर आता इथे साताऱ्याला झालं आणि त्यांनी तिकडे परस्पर पुण्याची घोषणा करून टाकली. कारण तंजावरचं साहित्य संमेलन हा आमची इच्छा होती ती झाली नाही. तर मला असं वाटतं की आपण 5वं जे विश्व मराठी संमेलन जे आहे ते तंजावरला ज्यावेळी राजे तुम्हाला भेटले त्याच दिवशी ते मला भेटलेले होते. त्याच्यानंतर मी स्वतः तंजावरला जाऊन आलो. तिथल्या ग्रंथालयाला देखील आम्ही मराठी भाषेच्या मार्फत मदत केलेली आहे. तिथं मराठी साहित्य संमेलन घेण्यापेक्षा जसं आपण आता मराठी विश्व संमेलन घेतो, पहिलं तिथे हे सुरू करणं गरजेचं आहे. मी ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा केली आणि मी तिथं कार्यक्रम केला आहे पण सांगतो, तेव्हा 1000 मराठी लोक त्या ठिकाणी उपस्थित होती. तिथं पहिलं जाऊन काहीतरी महोत्सव सुरू करण्याची आवश्यकता होती. तो यावर्षीपासून तंजावर महोत्सव आम्ही तिथे मराठी भाषेतला सुरू करतो आहे आणि मग त्याला आपण मोठं स्वरूप देऊ शकतो. जसं आपण आता बडोद्याला सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण मध्ये आपला मराठी भाषेचा कार्यक्रम मध्य प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी झाला. आता काही कार्यक्रम सांस्कृतिक आणि मराठीचे कार्यक्रम अमेरिकेमध्ये होणार आहेत. तशा पद्धतीनं तंजावरमध्ये मराठी साहित्य संमेलन करावं की न करावं हा त्यांच्या संस्थेचा विषय आहे. परंतु आम्ही स्वतः तंजावर महोत्सव या वर्षीपासून तंजावरला सुरू करतो आहे. माझी त्याच्याबाबत राजेंशी स्वतः चर्चा झालेली आहे. त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि पुढच्या 7 की 8 दिवसानंतर राजे स्वतः माझ्या मतदारसंघामध्ये एका कार्यक्रमाला आहेत. त्यांच्याशी चर्चा करून फायनल करून आता MOU 2 होत आहेत. स्किलच्या बाबतीतला होतोय आणि इंडस्ट्रीच्या बाबतीतला होतोय आणि त्याच्यामुळं दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये चांगली वाढ होईल. एम्प्लॉयमेंट जनरेशन देखील चांगल्या पद्धतीनं होईल आणि त्याचसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देखील मुंबईमध्ये आहेत.